सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा साजनी सुख झाले ओ साजनी तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा माधव भरवा तो हा माधव भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल
माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय 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 रामकृष्ण जय 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 रामकृष्ण जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी संतांचे सुख झाले या देवा देवा संतांचे सुख झाले या देवा संतांचे सुख झाले या देवा नवनी सेवा करी त्यांची सेवा करी त्यांची अखंड ही सेवा करी त्यांची संतांचे सुख झाले या देवा झाले या देवा मनवनी सेवा करी त्यांची मनवनी सेवा करी त्यांची मनवनी सेवा करी त्यांची तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा निर्गुण आकार झाला गुणवंत निर्गुण आकार झाला गुणवंत निर्गुण आकार झाला गुणवंत निर्गुण आकार झाला गुणवंत खाली दंडवत पुजोनिया गाली दंडवत पूजोनिया गाली दंडवत पूजोनिया तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा तीर्थे त्यांची इच्छा करते नित्य काळ तीर्थे त्यांची इच्छा करिली नित्य काळ तीर्थे त्यांची इच्छा करते नित्य काळ तीर्थे त्यांची इच्छा करिते नित्य काळ वावया निर्मळ आपणाशी वावया निर्मळ आपणासी वावया निर्मळ आपणासी तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड मागुनी आड कोणी दया वागुनी आड कोणी दया वागुनी आड कोणी दया येथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी का म्हणे ते हे बळिया शिरोमणी तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी
तुका म्हणे ते बळीया शिरोमणी राहिले चरणी निकटवासे राहिलो चरणी निकटवास राहिलो चरणी निकटवासे तुका म्हणे ते बळीया शिरोमणी 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 राहिले चरणी निकटवासे राहिलो चरणी निकटवासे राहिलो चरणी निकटवासे येथे माझा काय कोण तो विचार 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 वर्णवया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा ओ पार हो पार घुमाई जय जय हो पार घुमाई जय हो पार घुमाई हो पार घुमाई जय जय हो पार घुमाई जय हो पार घुमाई जय जय हो पार घुमाई जय हो पार जय जय हो पार घुमाई जय जय हो पार संतांचे सुख संतांचे सुख झाले या देवा संतांचे सुख
बाळकृष्ण वारकर 2 द्रुपद होतील हं. तेथे माझा काय कोण तो विचार हे माझा काय वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा तेथे माझा काय कोण विचार तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा हे माझा काय कोण तो विचार येथे माझा काय कोण तो विचार येथे माझा काय कोण तो विचार येथे माझा काय कोण तो तेथे माझा काय तेथे माझा काय कोणता विचार तेथे माझा काय तेथे माझा काय तेथे माझा काय वर्णावा विचार तेथे माझा काय तेथे माझा काय
कोण तो विचार तेथे माझा काय तेथे माझा काय तेथे माझा काय वर्णावा विचार तेथे माझा काय वर्णवया पार महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णवया पार महिमा त्यांचा वर्णावा विचार महिमा त्यांचा तेथे माझा काय तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय तेथे माझा काय तेथे माझा काय वर्णावा विचार तेथे माझा काय वर्णवया पार महिमा त्यांचा वर्णावा विचार महिमा त्यांचा वर्णवया पार महिमा त्यांचा महिमा त्यांचा तेथे माझा काय तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय तेथे माझा काय तेथे माझा काय वर्णावा विचार तेथे माझा काय तेथे माझा काय तेथे माझा झाला विठ्ठल झाला विठ्ठल झाला विठ्ठल विठ्ठल महिमा त्यांचा तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी राहिले चरणी निकटवासे तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओ नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मूर्ती उदारा सोपन देवा निवृत्ती उदार सोपन देवा निवृत्ती उदार सोपन देवा तावाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली तावाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आदत्रय जननी देवाची आदृतय नयनी देवाची आदृतय नयनी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची विठ्ठल विठ्ठल संतांचे सुख झाले या देवा संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांचे तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग मर्यादित असणारी जीवदशा या जीवदशेचा बाध करून अमर्याद असणाऱ्या परब्रह्माशी ऐक्य करणारे सदैव आपल्या स्वरूपात रममान असणारे सदैव आपल्या बोधामध्ये निमग्न असणारे जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा संतपर प्रकरणातील 6 चरणांचा अभंग शिवेसाठी निवडला. विठ्ठल
प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय संतांचा असणारा महिमा यथार्थपणे दिग्दर्शित करतात. अभंगाचं चिंतन पाहण्यापूर्वी 2 शब्दांचा अल्पसहा परिहार करून देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य. त्या अनुषंगानं थोडासा परिहार. भगवंताचे लढीवाळ भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा संपूर्ण फड तथा संपूर्ण नामदास परिवार, आपले श्रीगुरु आदरणीय हरिभक्तपरायण केशवजी महाराज नामदास, संपूर्ण नामदास परिवार यांच्या कृपा आशीर्वादानं श्री क्षेत्र सासवड या ठिकाणी सोपानदेव महाराजांच्या प्रांगणामध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरनाम सप्ताह आणि आमचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तपरायण अमेयजी महाराज शिंदे यांचं या सप्ताहकरता असलेलं कुशल नेतृत्व, या सर्वांच्या माध्यमातून आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपल्या हबप समस्त डांगेपंच दिंडीकरता प्राप्त आहे. विठ्ठल ब्रह्मलीन गाथामूर्ती गुरुवर्य भोसरीकर माऊलींनी सांगितलेल्या नियमामध्ये सगळे सेवेकरी सेवा करतात. त्यांनी दाखवून दिलेल्या नियमामध्ये आजतागत सेवा करणारी ही सगळी सेवेकरी मंडळी, माऊलींचा आणि आदरणीय आप्पांचा काही जिव्हाळ्याचा संबंध, प्रेमाचा संबंध, प्रेम असेल, आपुलकी असेल, जिव्हाळा असेल, आणि त्या जिव्हाळ्याचा, त्या प्रेमाचा, त्या आपुलकीचा परिपाक म्हणजे आपल्या दिंडीकरता प्राप्त झालेली ही सेवा. निष्काम बुद्धीनं जे काही पुण्य केलं असेल आदरणीय माऊलींनी, तेच पुण्य जणू काय आता फळाला आलं. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी पावलो, तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. अशी असणारी भूमिका आणि त्यामध्ये डांगेपंच दिंडी करता प्राप्त झालेली सेवा. विठ्ठल सोपानदेव महाराजांच्या प्रांगणामध्ये संपन्न होत असलेला हा सप्ताह क्षेत्र सासवड. सासवडसाठी 4 नावं पाहायला सापडतात. पहिलं नाव संवत्सर, दुसरं नाव ब्रह्मपुरी, तिसरं नाव पुरंदर आणि चौथं नाव सासवड. संवत्सर नामा पंढरी नाचत, ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत, सोपान संवत्सरी मिरवत, निवृत्ती त्र्यंबक शिखरी. संवत्सरी मिरवत म्हणजे सासवड. नामयाचा धरोनी हात, पुढे नाही, नामयाचा धरोनी हात, सांगे संवत्सरी मात, विठोजी म्हणे देई चित्त, ऐक गुह्यर्थ सांगत असे देव सांगतात. किंवा अजून एक प्रमाणे पहा, संवत्सर शब्द वापरलाय सासवड करता. विठ्ठल विठ्ठल तव सोपान म्हणे स्वामी, पूर्वी बोलिले ती तुम्ही, करे पाठार संवत्सर ग्रामी, समाधी देव म्हणूनी. सासवड शब्दाकरता संवत्सर शब्द अनेक ठिकाणी आला, पण 3 ठिकाणी वाचनामध्ये आला म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. संवत्सर शब्द वापरला. दुसरा ब्रह्मपुरी, ब्रह्मयाने तप केले, ब्रह्मपुरी म्हणविले, तेथे नांदे जीवल गवोजा, सोपान देव आत्मा माझा. ब्रह्मपुरी दुसरं नाव. पुरंदर तिसरं नाव. वज्रहस्त पुरंदर. हा पुरंदर म्हणजे इंद्र. जसं ब्रह्मदेवाने तप केलं या भूमीमध्ये, तसं इंद्राने तप केलं. वज्रहस्त पुरंदर हा पुरंदर तिसरं नाव. आणि चौथं नाव सासवड. देव म्हणे नामया मार्गशीर्ष गाढा, जावे सासवडा उत्सवासी. सासवड शब्द पाहायला सापडतो. विठ्ठल अशा क्षेत्र सासवडमध्ये संपन्न होत असलेली ही दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा प्रस्तुत अभंगात तुकोबाराय संतांचा असणारा महिमा दिग्दर्शित करतात. महिमा कशाला म्हणतात? महतो भावा हा यस्य सहा महिमा. महिमा शब्दाचा सरळ साधा सुटसुटीत अर्थ आहे मोठेपणा. कोणत्याही वस्तूचा, कोणत्याही पदार्थाचा, कोणत्याही गोष्टीचा महिमा कळल्याशिवाय त्या वस्तूचं, त्या पदार्थाचं, त्या गोष्टीचं महत्त्व कळत नाही. मानवी जीवनामध्ये संतांचं असणारं महत्त्व कळण्याकरता संतांचा महिमा ज्ञात असावा लागतो. जीवानं संत महिमा श्रवण करावा. कुणाचा असतो महिमा? ढोबळ मनाने जे मोठे आहेत त्यांचा महिमा असतो, किंबहुना ज्यांचा महिमा असतो तेच मोठे असतात. दोन्ही अर्थानं अर्थ लावता येतो. कोण आहे मोठं? तुकोबारायांच्या गाथेचा आपण जर विचार केला, महाराजांनी गाथेमध्ये
फक्त दोघांना मोठं म्हटलं. एक तुकोबाराय देवाला मोठं म्हणतात आणि दोन तुकोबाराय संतांना मोठं म्हणतात. दोन गोष्टी सोडून तिसऱ्या पदार्थाला तुकोबाराय मोठं म्हणत नाही. देव मोठा आहे का? तो तर जगताचा मालक आहेच, पण त्याचं मोठंपण सिद्ध होण्याकरता 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण त्याचं गायन करतात म्हणून तो मोठा आहे. ज्ञानोबाराय सांगतात चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18ही पुराणे हरीशी गाती. असा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण भगवंताचं गायन करतात. हे निकष लावले म्हणून परमात्मा मोठा. तेच 4 वेद, तीच 6 शास्त्र आणि तेच 18 पुराण जसं भगवंताचं गायन करतात तसं संतांचं गायन करतात. काय पुरावा आहे? काय प्रमाण आहे? वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी साही 18 जनी चहुवेदी. विठ्ठल तात्पर्य काय? जसा देव मोठा आहे तसे संत मोठे आहेत. मोठ्या असणाऱ्या गोष्टींचा महिमा असतो म्हणून आजच्या अभंगात तुकोबाराय संत महिमा सांगतात. विठ्ठल जीवानं आपल्या जीवनामध्ये संत महिमा श्रवण करावा. का करावा? त्याचं कारण संतांचा महिमा सामान्य जीवाला कळत नाही. एक जसं सामान्य जीवाला संत महिमा कळत नाही तसं शब्दज्ञानी पंडिताला सुद्धा संत महिमा कळत नाही. जसं सामान्य जीवाला शब्दज्ञानी पंडिताला संत महिमा कळत नाही तसं ब्रह्मदेवाला सुद्धा संत महिमा कळत नाही. जसं जीवाला शब्दज्ञानी पंडिताला ब्रह्मदेवाला संत महिमा कळत नाही तसं शास्त्राला आणि वेदाला सुद्धा संत महिमा कळत नाही. चौघांची प्रमाण तुम्हाला सांगतो. सामान्य जीवाला संत महिमा कळत नाही. काय प्रमाण? पवना घालवेल पालान पायी चढवेल गगन भूत भविष्य कळो येईल वर्तमान परी त्या साधूचे न कळे महिमा. महाराज सांगतात पवना घालवेल पालान. पवन म्हणजे वारा. हत्ती बघितला का तुम्ही? हत्तीवरती जो माणूस बसतो त्याला माहूत असं म्हणतात. त्याला बसण्याकरता जी व्यवस्था असते त्याला अंबारी असं म्हणतात. त्या अंबारीमध्ये जे आसन असतं त्याला पालान असं म्हणतात. ते पालान म्हणजे ते आसन. पवना घालवेल पालान वायूवरती आसन घालून आरूढ होता येईल योग सामर्थ्यानं. पवना घालवेल पालान पायी चढवेल गगन आकाशामध्ये योग सामर्थ्यानं पायी फिरता येईल. पायी चढवेल गगन भूत भविष्य कळो येईल वर्तमान योग सामर्थ्यानं भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ त्रिकालदर्शी ज्ञान त्याला म्हणतात प्राप्त करता येईल. पण त्या साधूचे न कळे महिमा. जीवाला संत महिमा कळणार नाही. विठ्ठल जसं जीवाला संत महिमा कळत नाही तसं शब्दज्ञानी पंडिताला संत महिमा कळत नाही. संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही. शब्दज्ञानी पंडिताला संत महिमा कळत नाही तसं ब्रह्मदेवाला सुद्धा संत महिमा कळत नाही. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका. संतांचा महिमा कोण जाणे सीमा शिनला तो ब्रह्मा बोलविना. ब्रह्मदेवाला संत महिमा कळत नाही तसं वेदाला आणि शास्त्राला सुद्धा संत महिमा कळत नाही. वेदशास्त्र देती ग्वाही संत महिमा न कळे. एवढ्या लोकांना संत महिमा कळत नाही म्हणून आपण संतांच्या महिमेबद्दल काय वर्णन करावं असा नम्रतेचा भाव तुकोबाराय प्रकट करतात. अभंगाचं 2रं चरण. तेथे माझा काय कोण तो विचार. 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 वर्णावया पार महिमा त्यांचा
नम्रतेची भूमिका धारण करतात. महाराज सांगतात तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा, मी त्यांचा महिमा काय सांगावा. नम्रतेची भूमिका. ज्ञानी महात्मा नम्रता पाहायला सापडते. ज्या झाडाला फळं लागलेली आहेत ते झाड खाली झुकलेलं असतं. फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा, ज्ञानोबाराय सांगतात. तसं ज्ञान ज्या अंतःकरणामध्ये आहे तो महात्मा नम्रता धारण करून राहतो. महाराजांनी नम्रता धारण केली. तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. काय महिमा सांगावा, काय सांगावा हे सांगत असताना तुकोबारायांना संत महिमा ज्ञात नाही असा अर्थ नाही, शब्दामध्ये सांगता येत नाही असा अर्थ आहे. म्हणजे लोक बोलतात आता काय सांगायचे म्हणजे माहित नाही असं नाही, शब्दामध्ये सांगता येत नाही असा. महाराज सांगतात संत महिमा शब्दामध्ये सांगता येत नाही. 4 गोष्टी शब्दामध्ये सांगता येत नाही. 1 देव, 2 माया, 3 भक्ती आणि 4 संत महिमा. भगवंताचं स्वरूप शब्दामध्ये सांगता येत नाही. मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केली. भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी वाच्यता औच्छेदक नाही. नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशी प्रवादू वस्तूशी नाही. वस्तू म्हणजे परमात्मा. शब्द प्रमाण भगवंताच्या स्वरूपाजवळ चालत नाही, म्हणून परमात्मा शब्दामध्ये सांगता येत नाही. 2 माया, माया शब्दामध्ये सांगता येत नाही. जे नाही म्हणू जायचे ते विश्वाकार देखीचे, विश्वशी ऐसे म्हणजे तरी हे माया. माया शब्दामध्ये सांगता येत नाही. नाही म्हणावं तर परिणाम दाखवते ना, आहे म्हणावं तर ज्ञानासमोर टिकत नाही. माया शब्दामध्ये सांगता येत नाही. भक्ती सा तू अस्मिन परम प्रेमरूपहा यस्य सहा भक्ती, भगवंताविषयी असणाऱ्या निश्चिम प्रेमाला भक्ती असं म्हणतात. पण हरिभक्ताच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी किती निश्चिम प्रेम आहे, असणारं प्रेम शब्दामध्ये सांगता येत नाही. प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाण, शब्दामध्ये सांगता येत नाही. तसं संत महिमा शब्दामध्ये सांगता येत नाही. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. देहूतली पारमार्थिक लोक तुकोबा यांना म्हणली, महाराज तुम्ही जरी नम्रता धारण केली असली तरी तुमचं असणारं सामर्थ्य आम्हाला चांगल्या प्रकारे ज्ञात आहे. तुमचा अधिकार आम्हाला माहिती आहे. तुमच्याजवळ शब्दरूपी धन आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. तुमचा अधिकार, तुमचं सामर्थ्य आम्हाला ज्ञात आहे. तुमच्याजवळ शब्दरूपी धन आहे आणि शब्दाचं सुद्धा महत्व ज्ञानोबारायांनी सांगितलं. बिंब तरी बचके एवढे परिप्रकाशात त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. सूर्य दिसायला लहान पण प्रकाश व्यापक तसा शब्द आहे. शब्द लहान अर्थ गहन, तसं तुकोबार आहे. तुमच्या ठिकाणी शब्दरूप धन असल्या कारणामुळं थोडक्यात का होईना आम्हाला कळेल एवढं का होईना संत महिमा थोडक्यात का होईना आमच्या समोर प्रगट करा, असा आग्रह देऊतल्या पारमार्थिक लोकांनी महाराजांसमोर धरल्यावरती संतांच्या सुखरूपतेचा महिमा तुकोबाराय प्रगट करतात. अभंगाचं पहिलं चरण. संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा, संतांचे हे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांचे. तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो
सांगाच असा च घालून आग्रह केला. च शब्दाला अक्षराला विशेष महत्व आहे. चव्हाण या शब्दातून च बाजूला काढला किंमत कमी होते. तसं लोकांनी आग्रह धरला आम्हाला सांगाच. आग्रह धरल्यावर तुकोबाराय संतांच्या सुखरूपतेचा महिमा सांगतात. संतांचे सुख झाले या देवा मनवणी सेवा करी त्यांची. भगवंताला संतांच्या सेवेमध्ये सुख प्राप्त होतं म्हणून परमात्मा संतांची सेवा करतो असा या पहिल्या चरणाचा सरळ साधा सुटसुटीत अर्थ आहे. देवाला संतांच्या सेवेमध्ये सुख प्राप्त होतं. ठीक. शंका अशी उत्पन्न होते. वास्तविक संत वाङ्मयावरती शंका घेऊ नये, पण ओतप्रोत चिंतन करण्याकरता शास्त्र शंका घ्यायला परवानगी देतं. चिंतनाकरता शंका घेऊ शकतात. शंका अशी उत्पन्न होते, महाराज तुम्ही सांगता भगवंताला संतांच्या सेवेमध्ये सुख प्राप्त होतं, पटलं आम्हाला. सुख प्राप्त होतं म्हणत असताना परमात्मा सुखी नाही हे मानावं लागेल. परमात्मा सुखी नाही मग त्याला सुख प्राप्त होतं ही संगती जुळते. पण गंमत अशी परमात्मा आधीच सुखरूप आहे. सुखरूप असणाऱ्या भगवंताला सुख पुन्हा कसं प्राप्त होईल? वदतो व्याघात दोष प्राप्त होतो. म्हणजे एखाद्या मुलाने सांगावं माझे वडील ब्रह्मचारी आहेत, त्याला वदतो व्याघात दोष असं म्हणतात. तुम्ही सांगता संत सेवेमध्ये भगवंताला सुख प्राप्त होतं, मान्य केलं आम्ही, पण तो परमात्मा आधी सुखी नाही हे मानावं लागेल. पण संतांची प्रमाण अशी आहे, तुमचंच प्रमाण असं आहे तुकोबाराय सुखरूप आहे साधुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा. सर्व सुखाचे आगर बाप रखमा दे, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारण, सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी सुना. अनेक प्रमाण सांगता येतील परमात्मा सुखरूप आहे. सुखरूप असणाऱ्या भगवंताला पुन्हा सुख कसं प्राप्त होईल ही शंका. शंका कळली का? नाही कळली तरी फक्त माना डोलवा. वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना मुलांना कळलं का? निम्म्या मुलांना कळलेलं नसतं. निम्म्याचे वर फक्त माना हलवायच्या, त्याशिवाय गुरुजी पुढे शिकवत नाही. फक्त तुम्ही माना हलवा म्हणजे तुम्हाला शंका कळली असं मी समजेल. विठ्ठल शंका सगळ्या श्रोत्यांना कळली असं गृहीत धरून आपण पुढे जाऊ. शंकेचं उत्तर परमात्मा सुखरूप आहे हेही बरोबर, भगवंताला सुख प्राप्त होतं संत सेवेमध्ये हेही बरोबर. पण त्यातला बारकावा असा, भगवंताची शास्त्रामध्ये दोन रूप सांगितलेली आहे. द्वेवाव ब्रह्मणे रूपे मूर्तंच अमूर्तंच. मूर्त स्वरूप आणि अमूर्त स्वरूप. अमूर्त म्हणजे निर्गुण निराकार, मूर्त म्हणजे सगुण साकार. निर्गुण निराकार परमात्मा सुखरूप आहेच यात तेल मात्र शंका नाही. पण तोच निर्गुण निराकार परमात्मा मायेचा स्वीकार करून सगुण साकार रूप धारण करतो, तेव्हा त्याला नियामक नियंता अशी नावं पडतात. माया विशिष्ट ईश्वर असं नाव त्याला पडतं. आणि तो परमात्मा सगुण साकार झाल्यावरती त्याला दुःख भोगावं लागतं. परमात्मा प्रभू रामचंद्रांच्या रूपानं अवतीर्ण झाला. रामायणामध्ये लक्ष्मणजींना शक्ती लागली, भगवंताच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. वनांतरी रडे आयशे पुराणे पवाडे. महाराज सांगतात परमात्मा लक्ष्मणजीला शक्ती लागल्यावरती तोंड बारीक करतोय. तात्पर्य काय? भगवंताला दुःख भोगावं लागतं सगुण साकार असणाऱ्या भगवंताला. मग सगुण साकार असणाऱ्या भगवंताला संत सेवेमध्ये सुखाची प्राप्ती होते अशी संगती लावली तरच जुळते. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही सांगता महाराज भगवंताला संत सेवेमध्ये सुख प्राप्त होतं, कळलं आम्हाला. पण पुढची शंका आमची अशी, कोणतं सुख प्राप्त होतं? सुखाचे अनेक प्रकार सांगितले. विषय सुख, मोक्ष सुख आणि भक्तीतलं सुख, भक्ती प्रेम सुख. कोणतं सुख प्राप्त होतं? विषय सुखाचा विचार करता विषयामध्ये सुख नाहीच, फक्त सुखाचा आभास आहे. हे विषय तरी कैसे? रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे. भद्र जाती ज्ञानोबाराय सांगून गेले. ज्ञानोबाराय बोलतात विषयामध्ये सुख नाही, फक्त सुखाचा आभास आहे असं. पुढचं सुख मोक्ष सुख. मोक्ष सुख प्राप्त करणारा महात्मा मोक्ष स्वरूप होतो. सुख भोगण्याकरता दुसरा शिल्लक असावा लागतो. मोक्ष सुखाला प्राप्त करणारा महात्मा मोक्ष स्वरूप होतो.
ज्ञानोबराय बोलतात, एवम वस्तूशी जाणू जाता जाणण्याची वस्तू तत्वता, मग जाणणे आणि जाणता काहीचा उरे, भिन्न रूपानं जाणणारा शिल्लक राहत नाही, देव पहावया गेलो देवची होली ठेवी. भिन्न रूपानं शिल्लक राहत नाही, म्हणून पारिशेष न्यायानुसार भगवंताला संतांच्या सेवेमध्ये जे सुख प्राप्त होतं त्याचं नाव आहे भक्ती प्रेम सुख. या भक्ती प्रेम सुखाकरता परमात्मा संतांची सेवा करतो. दास्य करी दासांचे उनेन साहे तयाचे, वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे, ऐसा कृपेचा सागर. विटे उभा कटिकर सर्वस्वी उदार, भक्ता लागी प्रगटे राखे दारवंटा बळीचा, सारथी झाला अर्जुनाचा दास सेवकांचा. हे सांगायचंय, परमात्मा संतांचा दास होतो, दास सेवकांचा होय साचा अंकित. विठ्ठल भक्ती प्रेम सुखा करता भगवंतानं व्याकुळ व्हावं. भगवंतानी भक्ती प्रेम सुखा करता त्या मुठभर लोण्याच्या गोळ्यासाठी गोपिकांच्या मागे धावावं. मुठभर लोण्या करता जगताचा मालक परमात्मा मुठभर लोण्या करता धावेन का गोपिकांच्या मागे? आणि गोपिकांनी म्हणावं नाच रे तू कृष्णा मज पाहू दे न येईन. मग भगवंतानी नाचावं. कोण नाचतंय? सगळ्या जगताला आपल्या एका अंशावरती नाचवणारा परमात्मा नाचतोय गोपिकांसमोर. कशा करता? गोपिकांच्या ठिकाणी असणाऱ्या भक्ती प्रेम सुखा करता. भगवंतानी यशोदा मातेच्या हातामध्ये असणाऱ्या हातभर काठीला घाबरावं. परमात्मा मालक आहे, घाबरावं कशा करता? यशोदा मातेच्या ठिकाणी असणाऱ्या भक्ती प्रेम सुखासाठी. असं भगवंताला भक्तांच्या सेवेमध्ये भक्ती प्रेम सुखाची प्राप्ती होते, म्हणून परमात्मा संतांची सेवा करतो. मुद्दा समजला महाराज आम्हाला, परमात्मा सेवा करतो, पण कोणती सेवा करतो? त्याचं उत्तर असं आहे, परमात्मा भक्ताची व्यावहारिक सेवा करतो एक, आणि पारमार्थिक सेवा करतो दोन. दोन्ही सेवा करतो. व्यावहारिक सेवा करतो, व्यावहारिक सेवेमध्ये कायिक सेवा करतो, वाचिक सेवा करतो आणि मानसिक सेवा करतो. कायिक सेवा केली. महाभारतामध्ये पांडवांनी राजसूय यज्ञ केला. धर्मराजानं भगवंताला सांगितलं, देवा हे सगळं नियोजन तुझ्या हातामध्ये, तू जे सांगतील तसं तू ठरवायचं, तू सगळ्यांना कामं वाटून द्यायची, सगळं नियोजन तुझ्या हातात. भगवंतानी सगळ्यांना बोलवलं, प्रत्येकाला आपापली कामं वाटून दिली. द्रौपदी, धर्मराजा, युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, अर्जुन सगळ्यांना बोलवलं, प्रत्येकाला कामं वाटून दिली. भगवंतानी दुर्योधनाला त्या कार्याकरता खजिनदार केलं. दुर्योधन मनामध्ये विचार करतो, यज्ञ पांडवांचा, धन पांडवांचं, आणि खजिनदार मला केलंय. खजिनदार लय मोठे घोटाळे घालतात. खजिनदार मला केलंय. आता असा खर्च करतो, असा खर्च करतो. हसू नका, मी महाभारतात सांगतोय. असा खर्च करतो. दुर्योधन मनामध्ये विचार करतोय, पांडवांचं दिवाळच निघालं पाहिजे. थाप टाका दिवाळ थाप मारली म्हणून बरोबर. दुर्योधनाच्या हातावरती मत्स्यरूपी चिन्ह होतं, हे फक्त भगवंताला ज्ञात होतं. दुर्योधन पांडवांचं धन पाण्यासारखं खर्च करणार हे माहिती असून त्याच्या हातावरती असणाऱ्या चिन्हामुळे तो जितकं धन खर्च करेल त्याच्या डबल धन पांडवांना मिळणार, म्हणून भगवंताने त्याला खजिनदार केलं. यज्ञ झाला, पंक्ती बसल्या, पंक्ती उठल्या, बसल्या आणि उठल्या. कीर्तनामध्ये काय वेळ लागतो? उठल्या पंक्ती. सगळ्यांना कामं वाटून दिली होती. भगवंतानी त्या पत्रावळ्या उचलण्याचं काम केलं. हे सांग, भाविकाचे काज अंगे देव करी, काढी धर्मा घरी उच्चिष्ट ते. पत्रवळ्या भगवंतानी उचलाव्या. कायिक सेवा केली हे सांगायचं. भगवंताला पत्रवळ्या उचलायला आनंद वाटतो. जगताचा मालक आहे. महाभारतामध्ये द्वापार युगामध्ये फक्त पत्रवळ्या उचलल्या असं नाही, कलियुगामध्ये सुद्धा भगवंतानी पत्रवळ्याच उचलल्या. निळोबारायांच्या कन्येचा विवाह ठरला, चंद्रभागा माता. जेमतेम परिस्थिती घरची. भगवंताला काळजी पटली. भगवंतानं वृद्ध ब्राह्मणाचं रूप धारण केलं. निळोबारायांचं घर पिंपळनेर गाठलं. निळोबारा आहे का घरी? निळोबारायांची पत्नी दाराबाहेर, मैनाबाई हो आहेत, देवपूजा करतात. बसले देव, देवपूजा होईपर्यंत. देवपूजा झाली, निळोबाराय बाहेर आले. कोण आपण? मी विठ्ठल भट, पंढरपूरवरून आलो. तुमच्या मुलीचं लग्न विवाह सोहळा राहतो 4-8 दिवस. तुम्ही सांगाल ती कामं करतो, फक्त 2 वेळचं जेवण द्या. निळोबाराय मनामध्ये विचार करतात, काय देवानी पाठवला माणूस? देवा नाही, देवच आला. आणि मग निळोबारायांच्या घरी भगवंतानी जे कामाचा सपाटा लावला,
पहाटे 2 वाजता उठावं भगवंतानी वृद्ध ब्राह्मणाच्या रूपामध्ये, अंगण झाडावं, स्वतः गार पाण्याने आंघोळ करावी भगवंतानी, निळोबारायण करता पाणी तापवायला ठेवावं, निळोबारांना पाणी ओतून द्यावं, देवपूजे करता हातभार लावावा, देवपूजे करता फुलं आणून द्यावी, सगळी कामं भगवंतानी केली. पाहुणे आले यांनीच पुढं जायचं, हातातल्या बॅगा घ्यायच्या, त्यांचा पाहुणचार करायचा, त्यांचं स्वागत, त्यांचं सगळं आदरात तिथं जिथल्या तिथं यांनीच करायचं. विवाह सोहळा संपन्न झाला, पंक्ती बसल्या, पात्र वाढायला हाच, मीठ वाढायला हाच, पदार्थ वाढायला हाच, आणि लोक जेवून उठल्यावरती पात्र गोळा करायला सुद्धा हाच. पात्र गोळा केली हे सांगायचे मला. कलियुगामध्ये भगवंतानी मालक असताना पत्रावळ्या गोळा केल्या, पात्र उचलली हे सांगायचं. विवाह सोहळा संपन्न झाला, निळोबारा विचार करतात, काय भगवंतानी माणूस पाठवला, सगळं जिथल्या तिथं कार्य संपन्न झालं, आपण त्यांना कमीत कमी एक उपरण तरी द्यायला पाहिजे. म्हणून भगवंताला विठ्ठल भट वृद्ध ब्राह्मणाला उपर्ण देण्याकरता निळोबारांनी आवाज दिला. देव म्हणले एवढा हांडा आतमध्ये ठेवून आलो, जे आतल्या खोलीमध्ये गेले देव बाहेर येईनाच. आवाज मारला, मैनाबाई आईसाहेबांना विचारलं, आईसाहेबांनी सांगितलं देव आतमध्ये कोणीच नाही. मग निळोबाईंच्या लक्षामध्ये आलं, आपल्या घरी येणारा, राहणारा, पडेल ती कामं करणारा, वेळ प्रसंगी पाहुण्यांच्या पत्रावळ्या उचलणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता, जगताचा मालक होता. दृष्टांत संपला. सांगितला कशा करता, भगवंतानी द्वापार युगामध्ये जसं पत्रावळ्या उचलल्या तसे कलियुगामध्ये सुद्धा पत्रवळ्याच उचलल्या. विठ्ठल पत्रवळ्या गोळ्या करून भगवंतानी कायिक सेवा केली. परमात्मा कायिक सेवा करतो, वाचिक सेवा करतो. भगवंताच्या वाणीवरती परमात्मा विराजमान होतो आणि त्याच्या मुखातून केवळ आणि केवळ भगवंताचं नामचिंतन बाहेर पडतं. ज्ञानोबारायांची भाषा तयाचे बिसाट शब्द, सुखे म्हणो येती वेद सदे हा सच्चिदानंद कान भाविते. वाचेवरती वाणीवरती परमात्मा आरूढ होतो, नामचिंतन होतं, त्या मुखातून बाहेर पडतं. मानसिक सेवा करतो परमात्मा, त्या भक्ताच्या अंतकरणामध्ये विराजमान होऊन त्याच्या अंतकरणामध्ये प्रपंचविषयी संसाराविषयी असणारी आसक्ती निवृत्त करतो. त्याच्या अंतकरणामध्ये संसाराविषयी आता आसक्ती शिल्लक राहत नाही, ममत्व शिल्लक राहत नाही. तो फक्त दिसायला प्रपंचात दिसतो, पण असायला मात्र भगवंताच्या स्वरूपामध्ये एकरूप झालेला असतो. ज्ञानोबाराय बोलतात, ते वर्तते दिसती देही परी ते देही ना माझे ठाई, मी तयाच्या हृदयी समग्र असे परमात्मा त्याची मानसिक सेवा करतो. विठ्ठल परमात्मा भक्ताची व्यावहारिक सेवा करतो. व्यावहारिक सेवेचे 3 प्रकार पाहिले. परमात्मा भक्ताची पारमार्थिक सेवा करतो. पारमार्थिक त्याच्या सगळ्या इच्छा परमात्मा पूर्ण करतो, परिपूर्ती करतो. त्याच्या अंतकरणामध्ये उत्पन्न झालेली पारमार्थिक इच्छा तात्काळ देव पूर्ण करतो. अशी सेवा परमात्मा करतो. भगवंताने भक्तांची फक्त सेवा करावी याच्यामध्ये भक्तांचा महिमा सिद्ध होत नाही. गंमत अशी, नुसती सेवा करून परमात्मा थांबत नाही. परमात्मा त्या भक्ताची पूजन करण्याकरता निर्गुण निराकार असणारा परमात्मा सगुण साकार होतो. निर्गुण आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजोनिया. निर्गुण निराकार असणारा परमात्मा आपल्या भक्ताकरता सगुण साकार होतो. ते वेळी मी आपुल्याचेनी कैवारे साकार होऊन अवतरे. मग अज्ञानाची अंधारे गिळूनही घाली ज्ञानोबाराय सांगतात. सगुण साकार परमात्मा होतो, भक्ताची पूजा करतो. चतुर्भुज रूपामध्ये भगवंतानी चारही हातामध्ये 4 वस्तू पाहायला सापडतात. शंख चक्र गदा पद्म सहित करी. शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, पद्म आहे. कशा करता? शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, चक्रे अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा, शंख उद्बोधी निज बोधा, निज भक्ते सदा निज कमळे पूज. शंख चक्रे अभिमानाचा करी चेंदा. भक्ताच्या अंतकरणामध्ये तिळभर जरी अभिमान असला तर त्या अभिमानाचा नाश करण्याकरता चक्र आणलं सोबत भगवंताने. मोह ममता छेदी गदा, त्याच्या अंतकरणामध्ये ममत्व राहू नये, आसक्ती राहू नये, गदा आणली सोबत. शंख उद्बोधी निजबोधा, त्याला निजबोध प्राप्त करून देण्याकरता शंख आणला. आणि त्याचं पूजन करण्याकरता पद्म आणलं. हातीचे निलीला कमळे पूजू तया ते ज्ञानोबाराय सांग. भगवंताने नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय तीर्थयात्रा करून आल्यावरती त्यांचं पूजन केले. प्रक्षाळूनी चरण पुशिले पितांबरे, मस्तके आदरे तीर्थवंदी. पूजन केलं. परमात्मा भक्ताची पूजा करतो हे सांगायचं. ज्ञानोबारायांना समाधी करण्याकरता परमात्मा आळंदीला आले.
चारही भावंडांचं पूजन केलं आपण सगळ्यांनी. हा प्रसंग आदरणीय आप्पांच्या मुखातून याच ठिकाणी बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. विष्णुमूर्ती चतुर्भुज पूजी ब्राह्मण द्विभुज तुलसी मंजिरी केशिरास त्यांचे मस्तकी वाहत असे. चरण तीर्थ घेतले त्याने समस्त मंदिर शिंपले आपणामुखी घातले म्हणे कृतकृत्य झालो. या हरिदासाचे रज आणि तुमचे चरण तीर्थ देण्याची पवित्र तनु माझी हे जगाच्या मालकाने सांगावं. भक्ताची पूजा करतो जया पूजेले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसन्न. तुकोबरांची पूजा केली. परमात्मा पूजन करतो. हा संतांच्या पूज्यतेचा महिमा आहे. भगवंतानी पूजन करावं याच्यात नवल नाही. संतांच्या निर्मळत्वाचा महिमा सांगत असताना महाराज सांगतात तीर्थे त्यांची इच्छा तीर्थ त्यांची इच्छा तीर्थ त्यांची इच्छा तीर्थ त्यांची इच्छा करते नित्य काळ तीर्थ त्यांची इच्छा तीर्थ त्यांची इच्छा तीर्थ त्यांची इच्छा करती नित्य काळ तीर्थ त्यांची इच्छा तीर्थ त्यांची इच्छा तीर्थ त्यांची इच्छा करते नित्य काळ तीर्थ त्यांची इच्छा तीर्थ त्यांची इच्छा तीर्थ त्यांची इच्छा करती नित्य काळ अभावया निर्मळ आपणासे भावया निर्मळ आपणासे
वाटतं फक्त ऐकतच राहावं. टाळ्या नका वाजवू. टाळ्या वाजवण्याकरता वेगळा विभाग सांगितला, भजन करण्याकरता आपला विभाग सांगितला. पण असं वाटतं फक्त ऐकत राहावं, बोलणाऱ्या माणसाने बोलूच नाही. मला खरं सांगू का, असा श्रवण सुखाचा आनंद असताना बोलणाऱ्या माणसाचा कमीपणा सिद्ध होत असतो. एवढं फार सुंदर भजन चाललंय, असं वाटतं नुसतं ऐकतच राहावं. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या पूज्यतेचा महिमा सांगत असताना सांगतात, तीर्थे त्यांची इच्छा करते नित्य काळ, व्हावया निर्मळ आपण अशी. संतांची इच्छा अपेक्षा तीर्थ करतात. शास्त्रामध्ये तीर्थांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्ञानोबाराय सांगतात, सुचित्वे शुचिगंगा होय आणि पाप ताप ही जाय, परी तेथे आहे बुडणे एक. सामान्य लोक तीर्थामध्ये स्नान करतात, आपली सगळी पाप तिथं सोडतात. पवित्र असणारी तीर्थ सामान्य लोकांचं पाप आपल्या पोटामध्ये घेऊन त्यांच्या ठिकाणी मलिनत्व प्राप्त होतं. हे प्राप्त असलेलं मलिनत्व निवृत्त करण्याकरता तीर्थांना संतांच्या चरणाजवळ यावं लागतं. काय पुरावा? ऐसे शंकर सांगे ऋषीजवळी, सकळही तीर्थे माध्यान्य काळी, येती पुंडलिकाजवळी करती आंघोळी आणि मग वंदिती चरण. आधी आंघोळी करतात, तीर्थे तया ठाया, येती पुनीत भावया, पर्वकाळ पाया तळी वशे वैष्णवा. असं नामदेव महाराज ज्ञानोबाराय तीर्थयात्रा करण्याकरता गेले. तीर्थयात्रा करता करता ज्ञानोबाराय आदी संत मंडळी काशीपर्यंत पोचले. काशी विश्वनाथानं पाहिलं, ज्ञानोबाराय नामदेव महाराज आदी संत मंडळी तीर्थयात्रा करता करता आपल्या ठिकाणी आली. त्यांचं स्वागत करण्याकरता स्वतः विश्वनाथ समोर गेले. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ आईशे बोलत चालत, दोघे आले गंगेत. ज्ञानोबाची पायी मिठी घाली गंगामाई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वाठाई. विश्वनाथांनी त्यांचं स्वागत करावं असे ज्ञानोबाराय नामदेव महाराज हातामध्ये हात घेतला आणि गंगेच्या तीरावरती आले. पुन्हा ज्ञानोबाराय आपल्याला कधी दर्शन देणार, पुन्हा नामदेव महाराज आपल्याला कधी दर्शन देणार म्हणून गंगा माता त्यांच्या चरणावरती आली. मुद्दा काय सांगायचा आहे? अशा तीर्थांना स्वतःच्या ठिकाणी असणारं मलिनत्व निवृत्त करण्याकरता संतांच्या ठिकाणी यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल संतांच्या शुद्धतेचा पवित्रतेचा महिमा सांगितला. तीर्थे त्यांची इच्छा करते नित्यकाळ, व्हावया निर्मळ आपणाशी. पण एवढा संकोचित संतांचा महिमा नाही. संतांच्या ऐश्वर्याचा महिमा तुकोबाराय सांगतात. अभंगाचं 5वं चरण. अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड, 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 अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड. वागुन दिवाड कोणी तया, वागुन दिवाड कोणी तया, तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार. वागुनी दियाड कोण तया, वागुनी दियाड कोण तया, तिथे माझा काय कोण तो विचार, तिथे
ऐश्वर्याचा महिमा सांगत असताना सांगतात, अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड, वागोने दे आड कोणी ताई. गंमत अशी आहे, अष्टमहासिद्ध्या सांगितल्या, अनिमा महिमा गरिमा लगिमा प्राप्ती प्राकाम्य ईशित्व आणि वशित्व. सगळ्या रिद्ध्या सगळ्या सिद्ध्या संतांच्या दारामध्ये हात जोडून उभ्या असतात. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धीद्वारी कर जोडून तिष्ठती. हात जोडून सगळ्या रिद्ध्या सिद्ध्यांनी संतांच्या दारामध्ये उभं राहावं. तिष्ठती म्हणजे आज्ञेची वाट पाहत असताना उभ्या राहतात. असं नुसतं संतांच्या दारामध्ये उभं राहावं याच्यात नवल नाही. त्या रिद्ध्या सिद्ध्यांनी संतांच्या दारामध्ये लोटांगण घालावं. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी न वजती दुरी दवडी. संत महात्म्यांनी त्यांना फार हाकलून दिलं तरी संतांचा दरवाजा सोडून जाऊ नये, हे सामर्थ्य संतांचं. लोटांगण घालतात पण संत महात्मे त्यांचा वापर स्वतः करता करत नाही. संसार तो तयाचा दास, मोक्ष तो पाहतसे वास, रिद्धी सिद्धीचा देशवटा त्रास, न शिवती यास वैष्णवजन. त्यांचा स्वीकार करत नाही. संत महात्मे रिद्धी सिद्धीचा विटाळ धरतात, स्वतः करता उपयोग नाही. एक ब्राह्मण कर्जबाजारी झाला. इतकं कर्ज वाढलं, फाशी घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. शेवटचा पर्याय ज्ञानोबारायांच्या ठिकाणी नतमस्तक झाला. ज्ञानोबारायांनी सांगितलं तुकोबारायांक जा. तो वृद्ध ब्राह्मण तुकोबारायांक आला, सगळी कथा सांगितली, असं 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 कर्जबाजारी झालो, ज्ञानोबारायांक गेलो, तुमच्याकडे आलो. त्यांनी पाठवलं. महाराज म्हणले असं कर, फक्त लोहगावला शिवबा कासार यांच्याकडे जाण, ते जे देतील तेवढं फक्त घेऊन ये. गेला लोहगावला. शिवबा कासारांचा परिचय, घर विचारत त्यांच्या घरी गेला. त्यांचं दर्शन घेतलं, सांगितलं महाराज तुमचं नाव मला तुकोबारायांनी सांगितलं आणि तुम्ही जे द्याल तेवढं आणायला सांगितलं. शिवबा कासारांनी त्या माणसाजवळ 3 लोखंडाच्या पट्ट्या दिल्या. लोखंड दिलं, घेऊन जा म्हणले. लोखंड यानं विचार केला मनातल्या मनात, ज्या अर्थी तुकोबारांनी पाठवलं त्या अर्थी काहीतरी सोनं नाणं धन मिळावं अशी अपेक्षा अंतकरणामध्ये होती. भेटून भेटलंय काय, लोखंड. घेतलं खांद्यावरती, निम्म्या रस्त्यामध्ये आला लोखंड, अवजड झालं. खांद्यावरती 2 पट्ट्या जागेवर टाकून दिल्या. महत्व नाही कळत संतांच्या कृपेचं, संतांच्या प्रसादाचं लोकांना. 2 पट्ट्या टाकून दिल्या. 1 पट्टी घेऊन तुकोबारायांचं घर गाठलं. महाराज हे बघा हे दिलंय. दृष्टी पडली महाराजांची त्या लोखंडावरती. सांगितलं आता असं कर, हे उचलून घरी घेऊन जा. त्याने पुन्हा विचार केला, मला वाटलं हे बघून तरी तुकोबाराय धन देतील, पण महाराजांनी सांगितलं हे उचलून घरी घेऊन जा. गुंडाळलं उपरण्यामध्ये, घरी घेऊन गेला. घरी गेल्यावरती उघडून बघितलं लोखंड, लोखंडाचं सोनं झालं होतं. आणि मग मनामध्ये विचार करतो, दिलं होतं 3 पट्ट्या, 2 तर रस्त्यात टाकून दिले. पुन्हा शोधायला निघून गेला, पण टाकलेल्या 2 पट्ट्या सापडल्या नाही. पुन्हा संधी प्राप्त होत नसते. दृष्टांत संपला. सांगितला कशा करता, आपला वेळ जावा याच्या करता नाही. ज्यांच्या दृष्टीमुळे लोखंडाचं सोनं होतं हे सामर्थ्य असताना सुद्धा त्या तुकोबारांची भाषा आहे, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके. जवळ येता चोर धाके, जवळ येता चोर धाके, जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके. जाऊ पुढे भिके, जाऊ पुढे भिके, जाऊ पुढे भिके. कुत्रे घर राखीते, कुत्रे घर राखीते, कुत्रे घर राखीते, कुत्रे घर राखीते. नांदणूक आयते सांगा, नांदणूक आयते, नांदणूक आयते
आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढत भीके कुत्रे आम्ही सदैव सुडके. दृष्टीमध्ये लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य असताना महाराजांनी सांगावं आम्ही सदैव सुडके. आमच्या जवळ काहीच नाही. जवळ येता चोर धाके. चोराने आमच्या जवळ यायला घाबरावं. चोरी करून करून काय याच्या ठिकाणी करायचे. जाऊ पुढे भिके कुत्री घर राखीत. आमच्या घराची राखण कुत्र्यांनी करावी. काय विरक्ती असेल महाराजांची भाषा. पण तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण. सगळ्या महिना वारकऱ्यांक बारकाईनं पहा. ना गळ्यामध्ये लाकीट ना केशामध्ये पाकिट. चेहऱ्यावरती असणारं समाधान पाहिल्यावरती साक्षात पांडुरंगाच्या दर्शनाचा आनंद प्राप्त होतो. विठ्ठल हे फक्त त्यांनी आपल्या जीवनामध्ये जी साधना केली, जी भक्ती केली, भगवंताच्या प्राप्ती करता त्याच्या भजनामध्ये त्याच्या भक्तीमध्ये जे शरीराची आटणी केली त्याचा परिपाक म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती असणारं समाधान. सगळे महिना वारकरी पहा. ज्ञानोबारायांनी सांगावं आत्मस्वरूपाच्या प्रसारा लागे प्राणेंद्रिय शरीर. आटणी करणे जे विरा तेची तप. त्याला तप असं म्हणतात. देहू आळंदी पायवारी केली, पंढरपूर आळंदी पायवारी केली. पायी वाऱ्या करून आपलं आयुष्य झिजवलं. रुपया जीवनामध्ये कमवण्याकरता अपेक्षा अंतकरणामध्ये नाही धरली, पण भगवंताची प्राप्ती करून घेतली. सगळ्यात मोठं कमवलेलं धन. विठ्ठल विठ्ठल. मुद्दा चाललाय अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड. वागुने दे आड कोणी दया. त्यांना किंमत देतोय कोण. महाराज सांगतो. असो अभंगाच्या 5 चरणांचा भावार्थ झाला असं तुम्ही समजा. समजायला काय हरकत आहे. आपल्या घरी पाहुणे आले, आपण म्हणतो हे तुमचंच घर समजा, म्हणजे हे तुमचं नाही हे लक्षात ठेवा कंसात. तसं अभंगाच्या 5 चरणांचा भावार्थ झाला असं समजा. 2 मिनिटं भगवंताचं भजन होईल. त्यानंतर 2 पारंपरिक चाली होतील. बरोबर 15 मिनिटांमध्ये आपण सगळे टाळकरी खाली बसतील. भजन करताना ज्यांना ज्यांना भगवंतानी हात दिले त्यांनी भजन करताना टाळी वाजवा. ज्यांना वाणी दिली त्यांनी नामचिंतन करा. आणि ज्यांना काहीच नाही त्यांच्याबद्दल आमची काहीच तक्रार नाही. विठोबार
धावतं का होईना अभंगाच्या 5 चरणांचं चिंतन पाहिलं. संतांच्या सुखरूपतेचा महिमा पहिल्या चरणामध्ये पाहिला. संतांच्या पूज्यतेचा महिमा 3ऱ्या चरणामध्ये पाहिला. संतांच्या शुद्धतेचा महिमा 4थ्या चरणामध्ये पाहिला. आणि संतांच्या सामर्थ्याचा महिमा 5व्या चरणामध्ये पाहिला. धावतं का होईना 5 चरणांचा विचार आपण आत्तापर्यंत केलेला आहे. पण संतांच्या बळाचा महिमा सांगत असताना महाराज सांगतात, तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी राहिले चरणी निकटवास. ते हे याला प्रतिविज्ञा प्रत्यक्ष असं म्हणतात. अभिज्ञा प्रत्यक्ष आणि प्रतिविज्ञा प्रत्यक्ष 2 शब्द पाहायला सापडतात शास्त्रामध्ये. प्रतिविज्ञा प्रत्यक्ष म्हणजे काय? कल्पना करा, महाराष्ट्रातला एक माणूस देवदर्शनाकरता काशीला गेला. दर्शनाच्या रांगेमध्ये उभा असताना दुसरा मराठी बोलणारा महाराष्ट्रातला माणूस त्याला भेटला. योगायोग समजावा, दोघं काशीमध्ये देवदर्शन करण्याच्या रांगेमध्ये. तुम्ही कुठले? पुण्याचे. तुम्ही? आम्ही पुण्याचे. कोणत्या दिंडीत चालता? डांगी पंचमध्ये. तुम्ही? आम्ही नामदास महाराजांच्या दिंडीमध्ये. परिचय झाला, गप्पा झाल्या, दर्शन झालं दोघांचं. येतो म्हणले, दोघं आपापल्या वाटेला लागले. सुमारे 6 महिन्यानंतर पहिला महाराष्ट्रातला माणूस ज्ञानोबारांचं दर्शन करण्याकरता आळंदीला आला. आणि योगायोग समजावा, दुसराही माणूस ज्ञानोबारांचं दर्शन करण्याकरता आळंदीलाच आला. पहिल्या माणसाने दुसऱ्या माणसाला 100 फुटावून पाहिलं आणि सोबत असणाऱ्या आपल्या लहान मुलाला सांगितलं, अरे तोच हा जो मला काशीला भेटला होता, डांगेपंच दिंडीमध्ये चालतो तोच हा. असं तो हा याला प्रतिविज्ञा प्रत्यक्ष असं म्हणतात. म्हणजे पूर्वी परिचय झालाय, पूर्वी परिचय असताना पुन्हा त्याचं दर्शन होणं, त्याची भेट होणं, याला प्रतिविज्ञा प्रत्यक्ष म्हणतात. हे जे शेवटचं चरण आहे, तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी, हे सगळं चरण संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या जीवनाशी तंतोतंत जुळतं. कसं जुळतं? छोटासा विचार सांगून पुढे जाऊ. महाराज सांगतात ते हे म्हणजे पूर्वी परिचय झालाय. कृतयुगामध्ये भक्त प्रल्हाद नामदेवराय होते. त्रेतायुगामध्ये अंगदजी, द्वापार युगामध्ये उद्धवजी आणि कलयुगामध्ये पहिल्यांदा नामदेव महाराज. तुकोबाराय सांगतात ते जे कृतयुगामध्ये होते, ते जे त्रेतायुगामध्ये होते, ते जे द्वापार युगामध्ये होते, ते आणि हे जे कलियुगामध्ये आहे. जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती महाराज सांगतात. मागचे अनेक जन्म निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली तई, वानर गोवळ गाई सवे चारित फिरत असो, आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण, तुका मने क्षण खाता जेविता न विसंबो. ते हे त्या अवतारामध्ये भक्ती केली, याही अवतारामध्ये भक्तीच करतो. म्हणून तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी नामदेव महाराज. कोण आहेत? बळिया शिरोमणी आहे. बलवानामध्ये शिरोमणी आहेत. सामान्य जीवाचं बळ वेगळं. जीवाचं असून काय बळ असणार आहे? सत्तेचं, संपत्तीचं. त्याच्या पुढं जीवाचं बळ नाही. जीवाचं बळ कधीपर्यंत चालतं? काळ जोपर्यंत पुढं उभा राहत नाही तोपर्यंत जीवाचं बळ चालतं. तोवरी तुमचे बळ जोवरी आल नाही काळ, महाराज सांगतात. जोपर्यंत काळ तुमच्या समोर उभा राहत नाही तोपर्यंत माणूस लबालबा बोलतो. सत्तेचं आणि संपत्तीचं, ऐश्वर्याचं, सौंदर्याचं जे काय असेल ते लोकांना बळ दाखवत फिरतो. काळ जेव्हा समोर उभा राहिला, काळासमोर जीवाचं बळ संपतं. म्हणजे जीवापेक्षा काळ बलवान सिद्ध झालं. काळ बलवान असताना सुद्धा महाराजांची भाषा आहे, त्याचं बळ आमच्या ठिकाणी चालत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. म्हणजे तुकोबाराय सांगतात काळाची सत्ता संतांच्या पुढं चालत नाही. म्हणून तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी. त्यांनी केलंय काय? असं बळ त्यांच्या ठिकाणी प्राप्त होण्याकरता त्यांनी सायास काय केले? राहिले चरणी निकटवासे. राहिले हा शब्द भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी असणारी अखंडता दर्शवतो.
राहिले चरणी निकटवासे. चरण म्हणजे स्वरूप, भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी निकटवासे, जवळ. भगवत नामचिंतनाच्या माध्यमातून राहिले म्हणजे अखंड भक्तीच केली, अखंड भजन केलं, अखंड सेवाच केली. त्या योगानं अखंड भगवंताची भक्ती घडल्यामुळं बळीया शिरोमणी हे पद त्यांना प्राप्त झालं. कारण सगळ्यामध्ये बलवान आसन जर कोण तो आहे परमात्मा. त्याच्या आश्रित राहिल्यामुळं बळीयाच्या अंकित आम्ही झालो बळीवंत, बलवान अवस्था प्राप्त झाली. म्हणून अशा बलवान असणाऱ्या संतांची परमात्मा सेवा करतो. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची, तेथे माझा काय कोण तो विचार. वर्णावया पार महिमा त्यांचा, मी माझ्या बुद्धिमत्तेनुसार अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे आमच्या डांगेपंच दिंडीचं सौभाग्य समजावं लागेल. संपूर्ण नामदास परिवार, आदरणीय केशवजी महाराज नामदास, त्यांचे चिरंजीव मालक असतील, संपूर्ण फड असेल, सगळ्यांच्या समन्वयातून काय भोसरीकर माऊलींचा आमच्यावरती उपकार असेल. मालक माऊलींनी जी भजन आम्हाला परंपरा दाखवून दिली, मला असं वाटतंय त्यांचे थोर उपकारातून सगळ्या सेवेकरांच्या कमराला आज उपरणं अंगाळ्यामध्ये टाळ आहे. हे सगळे डांगेपंच दिंडीवरती असणारे आदरणीय माऊलींचे उपकार. नाहीतर सोपान काकांच्या दरबारामध्ये सेवा करण्याचं भाग्य कधी प्राप्त होणार. सगळी माऊलींची असणारी डांगे दिंडीवरती कृपा. म्हणून तुका म्हणे ते हे बळीया शिरोमणी भोसरीकर माऊली. भजनामध्ये बळीया शिरोमणी राहिले चरणी निकटवासे. जसं नामदेवरायांच्या जीवनाशी जोडता येतं चरण, तसं हेच चरण माऊलींच्या जीवनाशी जोडता येतं. तुका म्हणे ते हे बळीया शिरोमणी. सदैव गाथा भजन, गाथा पारायण, भगवंताची सेवा. चालता येत नव्हतं दिंडीमध्ये तरी 2 लोकांचा आश्रय घेऊन लंगडत का होईना चालवं. आणि ओढ्यावरती पाय भिजेल म्हणून लोकांनी उचललं, जखम झालती. माऊलींनी असं उचललेलं असताना असे पाय हलवावे आणि त्यांना विचारलं असं का करताय, तुम्हाला तर उचलून घेतलंय. म्हणले वारीवरती माझं पाऊल सुद्धा चुकू नये. अशी असणारी भगवंताच्या सेवेवरती निष्ठा, भजनावरती निष्ठा, वारीवरती निष्ठा. म्हणून तुका म्हणे ती हे बळीया शिरोमणी राहिले चरणी निकटवासे. अशा बलवान असणाऱ्या संतांचा नामघोष. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली निकट वासे राहिले चरणी निकट वासे. तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार. तुका म्हणे ते हे बळीया शिरोमणी, तुका म्हणे ते हे बळीया शिरोमणी. तुका म्हणे ते हे बळीया शिरोमणी, तुका म्हणे ते बळीया शिरोमणी. तुका म्हणे ते